भाजपनं आतापर्यंत कलांच्या बाबतीत आघाडी घेत 9 जागांवरती आघाडी टिकवलेली आहे। त्याखालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांसह शिंदेंची शिवसेना 2 तर इतर 1 असं सोलापूरचं चित्र आहे। आतापर्यंत 68 जागांचे जे कल हाती आले ते कलांनुसार। त्यामुळे विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांनी सध्याच्या घडीला आघाडी घेतल्यामुळे मविया पैकी जे पक्ष आहेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल, अजून तरी अकाउंट ओपन करता आलं नाहीये। 277 कल आपल्याला समोर आलेले आहेत। वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली देखील आकडेवारी समोर आहे। धाराशिवमध्ये भाजप 5, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1, ठाकरे सेना 3। नागोठणेमधनं अपडेट, शिवसेनेचे सुमित काटे जिंकलेत, दादांच्या राष्ट्रवादीला हा धक्का मानला जातो। तर कोल्हापुरात भादोले गटातनं काँग्रेसच्या उमेदवार जिंकलेले आहेत। मालवण आडवली मालडी गटातनं शिवसेनेच्या उमेदवार जिंकलेले आहेत। शिरवंडे गणातून शिवसेनेचे दीपक चव्हाण मालवणमध्ये जिंकले आहेत, तर नागोठण्यामध्ये मात्र शिवसेनेचे सुमित काटे हे जिंकलेले आहेत। दापोली केळशी गटातनं शिवसेनेचे नितीन दुर्गवळे आघाडीवर आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आता आघाडी देखील येऊ लागली आहे। काही ठिकाणी कोण पिछाडीवर आहे ते देखील कळतंय। हो, तर पुण्यामध्ये 43 पैकी भाजप 15, राष्ट्रवादी 22। ज्या पुण्यामध्ये जनता महापालिकेमध्ये भाजपने मोठा विजय किंवा मोठी कामगिरी करून दाखवलेली होती, तिकडे आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा विचार केला तर मात्र तिकडे राष्ट्रवादी पुढे जाताना दिसते। राष्ट्रवादीने 18 जागी पुणे जिल्हा परिषदेत मुसंडी मारलेली आहे। तर सोलापुरात आमदार कल्याण शेट्टींच्या पत्नी शांभवी या जिंकलेल्या आहेत। आणि तू पुण्याचा उल्लेख केलास, पुण्यामध्ये तुलनेनं राष्ट्रवादीचे आमदार हे जास्त आहेत। आपण जर का जिल्ह्याचा व्यापक विचार केला तर, आणि अर्थातच जिल्हा परिषदेची निवडणूक ग्रामीण भागाशी कनेक्टेड निवडणूक असते। थोडीशी गणितं कदाचित वेगळी सुद्धा असतात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची। त्यामुळे राष्ट्रवादी सोबत असलेली भावनिकतेची लाट, मग ती रायगडमध्ये असो, ती पुण्यामध्ये असो, ती बारामतीमध्ये असो, ती राज्यातल्या अन्य ठिकाणी असो, या भावनिक लाटेचा पण परिणाम किती होतो आहे आकड्यांच्या बाबतीमध्ये ते आपल्याला बघावं लागणार आहे। पण महायुतीची जोरदार मुसंडी आहे, कारण महायुतीचे 3ही पक्ष मिळून एक प्रकारे महाविकास आघाडीचा झेडपीच्या निवडणुकांमध्ये सुपडा साफ करतात, असंच आत्ताची आकडेवारी आहे। कोल्हापूरचं चित्र काय, कारण कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठं बळ मिळालंय, काँग्रेसनं मोठी लिफ्ट घेतलेली आहे असं चित्र किंवा असे आकडे आपल्याला दिसतात। कारण सगळ्यात मोठा पक्ष पुन्हा एकदा कलांच्या बाबतीत हा काँग्रेस ठरताना दिसतोय। कोल्हापूरमध्ये 11 जागांसह भाजप 6, शिंदेंची शिवसेना 6, राष्ट्रवादी 10, ठाकरेंची शिवसेना 1 आणि इतर 5। नुकतीच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीनं आपली सत्ता स्थापन केलेली आहे। आणि तर दुसरीकडे काँग्रेस हा महापालिकेत सुद्धा सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता। जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळेला सुद्धा 11 जागांची आघाडी कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं घेतली। त्यामुळे कोल्हापुरातली काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा किंवा नव्यानं अधोरेखित होत असल्याचं चित्र या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। तेच चित्र लातूरच्या बाबतीत सुद्धा आहे। आणि जर का आतापर्यंत आलेल्या कलांचा आपण विचार केला तर कलांच्या बाबतीत भाजपची गाडी ही सुसाट सुटलेली आहे। 106 जागांसह भाजपनं आपल्या मित्रपक्षांवरती सुद्धा एक प्रकारे आघाडी मिळवल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। खरंय, शतक तर गाठलेले आहे। म्हणजे कलांचा विचार केला तर शतक पार करून भाजप पुढे, आणि बाकीचे जे पक्ष आहेत मग त्यांचे मित्रपक्ष असतील किंवा अन्य पक्ष, फार मोठा फरक आहे। आणि त्याच्यामुळे भाजप सध्याच्या घडीला तरी निर्विवाद वर्चस्व एक प्रकारे गाजवताना दिसते। एव्हाना ठिकठिकाणी आता जल्लोष सुरू झालेला आहे, आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय, कारण मोठी गर्दी समर्थकांची जमलेली दिसते आपल्याला। आणि ही देखील दृश्य आपण बघतोय, कारण काही काही ठिकाणचे निकाल देखील समोर आलेले होते। त्यामुळे आता अर्थातच निकालानंतरचा हा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय। भाजप 106, शिवसेना 60 आणि राष्ट्रवादी 62। त्यामुळे आता 300च्या घरात कल जातील थोड्याच वेळामध्ये। 291 कल सध्याच्या घडीला समोर आलेत। काँग्रेस 24, ठाकरेंची सेना 17, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6, इतर 16। कोल्हापूर उचगाव गटात भाजप उमेदवार जिंकलेत। नामदेव वाईंगडे यांनी विजय मिळवलाय कोल्हापूर जिल्हा परिषदेतनं। तर रत्नागिरी जिल्हा परिषदेत